यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळं सोयाबीनसह बरीच पिकं पाण्यामध्ये वाहून गेली आणि शासनानं सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र जे आहे ते सुरू करण्यासाठी 30 ऑक्टोबर नोंदणी तारीख आणि प्रत्यक्षामध्ये 15 नोव्हेंबर सुरू होणार आहे। मात्र बहुतांश शेतकऱ्यांनी त्यांचं सोयाबीन, कारण खत बी बियाणं असेल, त्यांच्या आर्थिक अडचणी असतील, त्यामुळे त्यांनी विकून टाकलेलं आहे। त्यामुळं शेतकऱ्यांना असा प्रश्न पडलेला आहे की जे हमीभाव सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करणार आहे शासन, ते नेमकं गोरगरीब शेतकऱ्यांसाठी आहे की जे व्यापारी मोठ्या प्रमाणावर धान्य साठा करणार आहेत त्यांच्यासाठी? कारण की ग्रामीण भागामध्ये आता 2 दिवसामध्ये कारखाने गेलेले आहेत। बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्यांचं सोयाबीन जे फार थोडंफार होतं अतिवृष्टीतून शिल्लक राहिलं ते त्यांनी विकलेलं आहे। म्हणजे एकंदरीत जर पाहिलं आपण तर शासनाचं धोरण जे आहे ते गोरगरीब शेतकऱ्यांसाठी आहे का व्यापाऱ्यांसाठी, हा शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे।